नदीचा डोह आहे, आम्ही त्याला वझर म्हणतो. आम्हाला ऐकून माहिती आहे तिथं एक चांगलं मोठं कुंड होतं आणि तिथं भांडी वगैरे मिळायची. वाट ही एवढीशीच आहे, पूर्णपणे रस्ता असा थोडा गुळगुळीत झालेला आहे. तो जो एरिया तो पूर्णपणे फॉरेस्टच्या देखील अंडर आहे. कोकणामध्ये आहेत ना मित्रांनो, हे जे दिवस आहेत श्रावणातले वगैरे, त्या दिवसांमध्ये आपल्याला हे एक वेगळे पण बघायला मिळतं. खाली आपल्या इकडे एक वझर आहे. हा एक स्पॉट आहे. एक स्पॉट ते इतिहास मोठा आहे. आणि हा तो स्पॉट आहे जो तो मगाशी म्हटला ना ओझर, तो हा स्पॉट आहे मित्रांनो. बघू शकता हा जो गोल दिसतोय ना तो. आणि नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघत असालच की आपण बऱ्याचशा अशा गावांमध्ये सध्या फिरतोय. सो आज देखील आपण एका अशा गावामध्ये आलेलो आहोत ज्या गावाचं नाव खूप उंचावर आहे. अर्थातच कुंभारली या ठिकाणी मित्रांनो आता आपण आहोत. आपला मित्र आपल्याला घेऊन आला आहे, बघू शकता इकडे. आणि आजची ही जी जागा आहे या जागेचा एक मित्रांनो वेगळा असा इतिहास आहे. म्हणजे इतिहास ऐकल्यावर आपल्याला देखील थक्क व्हायला होतं. चला जास्त काय सगळे इंटरव्ह्यूमध्ये सांगत नाही, पुढे व्हिडिओ मित्रांनो आत्ता आपण आहे ना सुरू करूया. तर बघू शकता आत्ता आपण या कुंभारल्या गावात आहोत आणि आपला मित्र हा यासोबत आज आपण आलेलो आहोत अपूर्व. बघू शकता आपलं चिपळूण या पेजचे मित्रांनो आपण एक म्हणतोय ओनर आहेत. आणि अपूर्व कोणतं गाव? कुंभारली. कुंभारली गाव तिकडनं रोड जातो डायरेक्ट महाकाली देवाची. हा म्हणजे मंदिर आहे पुढे. पुढे मंदिर खाली आपल्या इकडे एक वझर आहे. हा एक स्पॉट आहे. एक स्पॉट ते इतिहास मोठा आहे. आपल्या गावाला ना विचारूया. हा बरोबर सांगतील बरोबर. आणि इकडे पुढे कुंभारली घाट आहे मित्रांनो. जर तुम्ही ह्या रोडनी म्हणजे पलीकडेच रोड आहे त्या रोडनी तुम्ही सरळ गेलात की पुढे मग इकडे कुंभारली घाट तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा तो स्पॉट आहे जो तो मगाशी म्हटला ना ओझर, तो हा स्पॉट आहे मित्रांनो. बघू शकता हा जो गोल दिसतोय ना तो. आणि इकडून ही काय पूर्णपणे कुंभारली घाटातून जे येणारं पाणी आहे सह्याद्रीतून तेच हे असणार आहे माझ्यामध्ये सर्व टोटल. त्याला थोडं खाली जाऊया आपण मित्रांनो, जास्त काय पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. बट हा जो एक स्पॉट आहे ना त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे असं आता अपूर्व देखील बोलतोय. बघूया गावातले कोण ना कोणतरी आता आम्हाला भेटलेच, ते भेटले की त्यांच्याकडूनच आपण ह्याची संपूर्ण जी माहिती ना ती घेणार आहोत. बट एक आता आपण थोडं खाली जाऊया आणि ही जी जागा आहे ना ती तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी गणपती विसर्जन घाट देखील लिहिलेला आहे. माझ्या मते हा गणपती विसर्जनाचा घाट देखील आहे. आणि आता पाणी बघा पूर्णपणे कमी आहे, पूर्ण असे तुम्हाला खडक दिसत आहेत, पण खडक पूर्णपणे अगदी असे गुळगुळीत झालेले आहेत. सो माझं तर प्रत्येक वेळेला सांगणं असतं की मित्रांनो कुठेही जा तुम्ही पाण्याशी वगैरे काय मस्करी करू नका, कधी थोडं लांबच राहिलेलं बरं आहे, योग्य आहे. इथंच बाजूला हे पूर्णपणे फार्म हाऊस आहे. बघू शकता नाव तर काय पोस्टर वगैरे नाही इथे कुठे, पण बाजूलाच फार्म हाऊस आहे. आणि खूप सुंदर असा परिसर आहे हा. बघा वाट ही एवढीशीच आहे, पूर्णपणे रस्ता असा थोडा गुळगुळीत झालेला आहे. ॲक्च्युली आम्ही इथून चालत आलो, गाड्या वगैरे येऊ शकतात. आणि बघा पूर्णपणे नारळाची वगैरे झाडं आहेत बाजूने. ॲक्च्युली तसं बघायला गेलात ना मित्रांनो तर सह्याद्रीला अगदी लागूनच हे गाव आहे, त्यामुळे ऑब्वियस आहे तुम्हाला इथे संपूर्ण अगदी हिरवळ वगैरे बघायला मिळतेच, त्यात काय नवल नाही. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे असं आहे की तुम्ही जर या कुंभारली घाटाने गेलात जर वर, तर ऑब्वियस आहे तुम्ही ती उंचावर जाता, तिथून दिसणारं एक दृश्य हे फार वेगळं असतं. बरेचसे पर्यटक पावसाळ्यामध्ये कुंभारली घाटाला व्हिजिट करत असतात. खास तो जो घाट आहे तो पावसामध्ये कसा दिसतो हे बघण्यासाठी. ह्या वर्षी आपला काही योग आलेला नाही आहे आणि जाणं पण झालं नाही, कारण तुम्ही जर बघाल तर कुंभारली घाटातला रस्ता देखील आता खूप डेंजर झाला आहे मित्रांनो. आणि दरड वगैरे कोसळणं ह्या गोष्टी मधल्या काळामध्ये होत होत्या भरपूर. सो म्हटलं ठीक आहे, एनिवे जरा पाऊस कमी झाला की आपण कुंभारली घाटाला व्हिजिट करू. आणि दुसरी मेन गोष्ट कसं आहे, तो जो एरिया तो पूर्णपणे फॉरेस्टच्या देखील अंडर आहे, त्यामुळे कोणत्या भागामध्ये आपल्याला व्हिडिओ केले पाहिजेत, कोणत्या भागामध्ये नाही केले पाहिजेत ह्याचं एक परमिशन किंवा एक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे पटकन जाऊन तुम्ही कुठल्याही ठिकाणाची अशी व्हिडिओ करू शकत नाही. पण तुम्ही पूर्ण बघाल तर वरचा मित्रांनो पूर्ण हा फॉरेस्टचा एरिया आहे. सो आता आपण इथूनच पुढे चाललेलो आहोत. पुढे घरं आहेत. सो तिथे आपला मित्र म्हणतो की गावातले जे लोक आहेत त्यांच्याकडनं आपण ही जी जागा आहे त्याचा पूर्ण आता इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व घरं आहेत आणि इकडे बघा पूर्ण अगदी शेती केलेली आहे मित्रांनो. आणि आता शेत कसं उगवून आलं आहे बघा, किती भारी वाटतंय. कोकणामध्ये आहेत ना मित्रांनो हे जे दिवस आहेत श्रावणातले वगैरे, त्या दिवसांमध्ये आपल्याला हे एक वेगळे पण बघायला मिळतं. पूर्ण अगदी संपूर्ण ही शेती अशी बघायला मिळते. हे बघा आला पाऊस आला आणि एकच छत्री आहे. ते घर पण बघा किती सुंदर आहे मित्रांनो, पूर्णपणे मातीचं घर आहे आणि कौलारू आहे खास करून, जबरदस्त घर आहे. आणि इकडे ही पूर्ण अशी आंब्याची वगैरे झाडं लावलेली आहेत. मित्रांनो आता आपण कुंभारली गावाला भेट दिली होती. तुम्हाला मी मागाशीच म्हटलं होतं की आपण त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु कुठल्याही ठिकाणी आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला तिथली अर्धवट माहिती घेऊन परत जाणे फार चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या मित्राशी आता कॉल झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या गावातले जे मानकरी आहेत किंवा जे गावकरी आहेत त्यांच्याशी आता आपला कॉन्टॅक्ट झाला आहे. आणि ती जी जागा आहे जागेबद्दल आता मी तुम्हाला माहिती देणार आहे. खूप त्याचं एक कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास हा एक फार वेगळा असतो. कदाचित त्या काही कथा आपण एक म्हणतो की पूर्वपास देखील असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टी ह्या तितपत आपण मनावर घ्याव्या किंवा
कोणत्या गोष्टी घेतल्या नाही पाहिजे, त्या सर्वच गोष्टी आपल्यावर आहेत. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण मांडणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. त्या तुम्ही एकदा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील हा जो इतिहास आहे तो वाचता येईल आणि तुम्ही देखील सर्वांपर्यंत मांडाल. सो चला, जे गावकरी आहेत त्यांच्याशी आता आपण बोलूया. मी संदीप दत्तात्रय कोलगे, विद्यमान उपसरपंच. माझ्याबरोबर आहेत माजी सरपंच निलेशजी कोलगे, माजी पंचायत समिती सदस्य गणेशजी कोलगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष छोटू कोलगे, सामाजिक कार्यकर्ते आमचे मंगेश कोलगे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते पप्या कोलगे, आमचे ह्या भागात जे इंजिनियरचं काम करतात ते आमचा चिन्मय कोलगे, त्याचबरोबर आमचा युवा कार्यकर्ता अभि कोलगे. आम्ही सर्व मंडळी म्हणजे आमच्या गावात एकूण 13 वाड्या आहेत आणि 13 वाड्यात सर्व समाजाचे लोक त्यात आहेत. हे करत असताना आम्ही सर्व सार्वजनिक कार्यक्रम किंवा गावचा विकास करताना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे करत असतो. आमच्या इथे आई महाकालीचं मंदिर आहे आणि ते मंदिर आमचं 3 गावचं आहे, शिरगाव, कुंभारी, पोपळी. यात्रेचा महोत्सव एवढा मोठ्या प्रमाणात भरलेला असतो की लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. एकदम आकर्षक ओरिजिनल फुलांची सजावट आणि येणाऱ्या भाविकांना 12 ते 3 ह्याच्यात अन्नप्रसादीची व्यवस्था करण्यात येते. खास चिपळूण डेपोतनं भाविकांसाठी गाड्यांचीही व्यवस्था करण्यात येते आणि या कार्यक्रमाला आमच्या 3 गावची चाकरमानी मंडळी सर्व सोयरे पाहुणे आमच्या माहेर वस्ती सगळ्या ओजून येतात. आमच्या या गावचं वैशिष्ट्य जे आहे की जो नदीचा डोहा आहे, आम्ही त्याला वझर म्हणतो आणि त्या वझराचं वैशिष्ट्य आहे पूर्वीपासून म्हणजे मला वाटतं 100-200 वर्ष झाली असतील, आम्हाला ऐकून माहिती आहे. तिथं एक चांगलं मोठं कुंड होतं आणि तिथं भांडी वगैरे मिळायची, तिथं नारळ वगैरे श्रीफळ द्यायचे असे आमचे पूर्वज, आमचे वाडवडील आम्हाला सांगायचे. आणि त्या ठिकाणी त्या वझराचे इथं असंख्य झरे आहेत, ते पाणी कधीच आटत नाही, त्या प्रवाह त्याचा चालूच असतो. आणि त्याच तिथं बाजूला तर हल्ली 1-2 वर्ष झाली सुर्वेनी त्या ठिकाणी फार्म हाऊस तिथे बांधलेला आहे. पर्यटक तिथे येत असतात आणि जाण्यासाठी पंचायत समिती सदस्य जेवढे आमचे गणेशजी कोलगे होते, सरपंच आमचे निलेशजी कोलगे होते, त्यांनी त्यावेळी जो प्रयत्न केला, त्यावेळी यशवंत ग्राम समृद्धी योजना होती, त्या योजनेतनं 10% लोकवर्गणी भरून ती पाखाडी बांधण्यात आली. ती मला वाटते 8-1 फुटाची पाखाडी आहे. एक छोटी ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत जाते, त्या प्रकारच्या गाड्याही तिथपर्यंत पोचतात. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोणती अडचण बसत नाही. आणि खरोखर ते आजसुद्धा 25 ते 30 वर्ष झालीत जे काम केलेलं आहे ते आज आहे तसंच आहे. त्यामुळे ह्या गावचा एक इतिहास पाहिला तर प्रत्येक समाज प्रत्येक ठिकाणी वाडीतनं विखुरलेला आहे. म्हणजे आमचा मुस्लिम समाज असेल, आमचे चर्मकारवाडी असेल किंवा वैश्य समाज असेल, आमचा कुणबी समाज असेल, बौद्ध समाज असेल, धनगर समाज असेल, गुरव समाज असेल, हे सर्व समाजाच्या वाड्या प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि आम्ही सर्व गुण्यागोविंदाने सर्व कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो. असं वैशिष्ट्य आता 15 दिवसावर आमचं गोविंद आलेलं आहे. आमची प्रॅक्टिस नसताना सुद्धा या गोविंदाचा एक मानाचा गोविंदा, महाकालीचा मानाचा गोविंदा म्हणून पाहिलं जातं. आणि हे करत असताना आमचा कुठलीही सराव न करता आम्ही कमीत कमी 21 ते 22 फुटावरच्या हांड्या आम्ही फोडतो आई महाकालीचं नाव घेऊन. त्यामुळे हा आमचा एकोबा एकी हे खरोखर मुष्णावत. आणि आमचा गोविंदा त्या हांड्या फोडण्याचा म्हणजे कार्यक्रम होतो शिरगावला बाजारपेठेत, ते बघण्याकरता या पंचक्रोशीतले लोक आवर्जून उपस्थित राहतात. शिमग्यात सुद्धा आमच्या चाकरमानी मंडळी येतात. आम्ही सर्व मंडळी प्रत्येकच्या घरोघरी जेव्हा पालखी मोहनीला फिरती त्यावेळी सगळे आवर्जून उपस्थित असताना आमचा छबिना उत्सव आम्ही सगळं मिळून आनंदाने उत्साहात पार पडतो. कोणत्याही प्रकारचं गालबोट लागत नाही. तसं मी यात्रेचं सांगतो, यात्रेचा लाखो लोकांचा जनसमुदाय असतो, पण आमच्या तिथं कोणताही गालबोट न लागता उत्साहात शांततेत पार पडतो. आमची ती 3 गावची किमया आहे. आज ते 3 गावचं देवस्थान असल्यामुळे लोक लांबून म्हणजे परदेशातनं सुद्धा लोक येतात आणि ते सुद्धा तुमच्या लाईव्हवर असतात, कारण आम्ही ती लाईव्हची व्यवस्था देवस्थानतर्फे आम्ही करत असतो. आणि हे सगळं करत असताना आमचा सगळ्या ग्रामस्थांचं आम्हाला पूर्ण सहकार्य मिळतं. आणि म्हणूनच आज जी विकासाची गंगा आहे ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे
पंचायत समिती सदस्य होते त्यांनी त्यांच्या पिरियडमध्ये केलं, सरपंच असताना ह्यांनी केलं, आज सुद्धा ते आम्ही चालवलेलं आहे. आज सुद्धा योजना येत आहेत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गणेशजी कोलगे ते प्रयत्न करतायत. आज विकासाची कामं आमच्या इथनं आज जरी आम्ही म्हटलं संपलेत, नाही संपणार, हे चालूच राहणार. पुन्हा ना कोणतरी काम राहिलेलं असतं आणि त्यासाठी आम्ही सर्व मंडळी पाठपुरावा करतो. आता आमच्या गणपतीचं सुद्धा आम्ही सर्व मिळून मिरवणूक काढतो विसर्जनच्या टायमाला, ते सुद्धा व्यवस्थित शांततेत पार पडते. कोणतीही अडचण नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. शिमगा गणपती उत्सव आणि आमचा दहीकाला हे आमचे सार्वजनिक जो कार्यक्रम आहेत ते अतिशय उत्साहात, एकोप्याने, आनंदात पार पडतात. तुमच्या मंडळींचं आमच्या गावातर्फे खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही हा जो उपक्रम राबवतात हा खूप स्तुत्य आहे. कारण आपलं कोकण इतका सुंदर आहे आणि त्या कोकणातली काही अशी विशिष्ट ठिकाणं तुम्ही दाखवताय, याबद्दल तुमच्या मंडळींचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप प्रोत्साहन. धन्यवाद. तर मित्र हो, तुम्ही बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभारली या गावामध्ये असणारा तो एक स्पॉट ओझर, त्या भागाबद्दल आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच एक वेगळी अशी मित्रांनो ही व्हिडिओ होती. आणि कुंभारली गावामध्ये मित्रांनो अजून बऱ्याच अशा जागा आहेत त्या देखील आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो कसं आहे, पूर्णपणे आपण एक सिरीजच करू, परंतु आज कशी गडबड पण होती त्यामुळे म्हटलं तो जो एक पार्ट आहे तो आपण एक्सप्लोर केला. तसंच गावातले जे मंडळी आहेत ते देखील आपल्याला भेटले योगायोगाने आणि त्यांच्याकडून देखील आपल्याला खूप सारी माहिती मिळाली. एनिवे, तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल ना तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण काय आहे ना, अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहणार आहे. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.